निकारगे सरांची गाडी आली. चल. वेलकम सर. अरे सरकारचं स्वागत करायला स्वतः आलीस? सरांच्या स्वागताची जबाबदारी माझ्यावर सोपवली. झकास. शिवशंभो. सर तुमचं आमच्या कॉलेजमध्ये स्वागत आहे. थँक्यू. सर चला आधी ऑफिस मध्ये जावं लागेल, सगळे तिथेच वाट बघतात. सरकार, सरकार तुम्ही ठीक आता? छतर ए बघा त्याला. सरकार, सरकार शिवा 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 थांब. सोड मला. शिवा थांब. त्याला तू थांब इथे. सध्या रिक्षा घेऊन ये. अगं जा रिक्षा घेऊन ये. थांब. सॉरी सॉरी. जय शंभू. इन्स्पेक्टर साहेब, शिवा बोलतोय. त्या हल्लेखोरांनी तोंड उघडलं का? नाही. माझ्या सरकारांवर हल्ला केला साहेब त्यानं. नाही नाही, जर तोंड उघडत नसेल ना माझ्याकडे त्या बघा 2 मिनिटात बोलायला लावतो त्याला मी. नाही तसं नाही. हे बघा साहेब, मला असं वाटतं ना हे ना विरोधी पक्षातलं एखाद्याचा नेताच. अरे नाना, नाना काय नाना, हाताला गोळी लागली तुझ्या. साधं खर्चटल्यासारखं वागू नकोस. अरे आराम करायचं सोडून मगापासून नुसती बडबड 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 लावलीस. गोळी खाकीने का? राहू दे, काही नंतर. अवघड आहे. पोलिसांना त्यांचं काम करू द्यायचं ना. पण नाही, सगळीकडे यालाच हिरोगिरी दाखवायची. आपल्याला लागलाय, आपल्याला आराम करायला हवा, औषधं घ्यायला हवी, ते कळत नाही. अरे कवा धरणं सांगतोय, गोळी खाकी खाकी लेका. राहू दे म्हटलं ना, मला नाही खायचे. काही नंतर. नंतर खाई? हा काय देवाचा प्रसाद आहे का? अरे औषध आहे, आता खाल्लं तर बरं वाटत. ए नाना, नको जास्त टेन्शन घेऊ. फक्त गोळी घासून गेली मला. गोळी घासून गेले असं तुला वाटतं? अरे पण जेव्हा मला कळलं ना गोळी लागली, तेव्हा तर मी अर्ध मेलाच झालो होतो. तुला मध्ये पडायची काय गरज होती? ए नाना, काय बडबडतोय तू? हा, मी मध्ये नसतो पडलो ना, सरकारना गोळी लागली असती. अरे ज्यांनी आपलं आयुष्य मार्गी लावलंय, मला लहानपणी मरण्याच्या दारातून वाचवलंय, त्या सरकारांचा जीव धोक्यात घालायचा होता मी. काय बडबडतो तू? बरं ठीक आहे, पण गोळी तुझ्या हाताला न लागता तुझ्या छातीत घुसली असती तर काय झालं? काय झालं असतं माझं? अरे तुझ्याशिवाय कोण आहे माझं? अरे तुझ्या आई गेल्यापासून हाताच्या फोडाप्रमाणे जपलं रे तुला म्या. अरे तुला साधा ताप जरी आला ना तर रात्रभर मला हुडहुडी येते. रात्रभर झोप लागत नाही, किती नशा केली तरी. हे पोरा, परत असं वागू नकोस.
तुला लय आयुष्य बघायचं अजून. नाना ए नाना, आता उगाच जास्त सेंटिमेंटल होऊ नकोस. दे गोळ्या दे, चल खातो. आई कुणी तुझ्यावर हल्ला केला? अरे त्याची बिना पाण्याने भाजून टाकतो. कोण आहे तो मारेकरी आणि ते कुणी तुझ्यावर हल्ला करत त्याचं नाव सांग फक्त मला. त्या फटक्यात याचा धेर कर तू ना. काय डोक्याला पडलात का तुम्ही? इथे काय शोधायला आलाय? ज्याने गोळी मारली तो तुरुंगात आहे आणि ज्याने त्याला हे काम करायला सांगितलं असेल ना तो घरी निवांत बसलाय. इथे काय शोधायला आला? डम आहात का रे तुम्ही? इडली सांबार काही नाही बोलत माझ्या दोस्तांना. त्यांचा इन्सल्ट सहन नाही करणार सांगून ठेवतो. अरे पण कुठल्या सिच्युएशनला काय रिॲक्ट व्हायचं हे कळत नाही त्यांना. अक्कल शून्य कुठले. हा माहितीये तुला खूप अक्कल आहे. ए हिचं नका मनावर घेऊ. माहितीये ना हिला असंच बोलायची सवय प्रत्येक वेळी. उचलली जीप की लावली टाळ्याला. ए तू प्रत्येक वेळेस माझा इन्सल्ट करू नको. इन्सल्ट नाही करत आहे, खरं तेच बोलतोय. पोरांनो गप बसा की. प्रत्येक वेळी भेटल्यावर भांडलंच पाहिजे असा काही नियम आहे का? अरे तुम्हाला काय काळ वेळ आहे का नाही? तिला सांगणार ना. अरे बाबा गप बस. काका तुमचा मुलगा प्रत्येक वेळेस मला काहीतरी बोलत असतो. अगं पोरे तू तरी गप बस. शीत अरे का तुला लई लागलं असेल ना रे बाबा. अरे दुखते का? तुला लागले ना त्याला. सॉरी ना. नंद्या नंद्या थंड घे थंड घे. ठीक आहे ठीक आहे. जास्त नाही लागलंय, फक्त अरे गोळी चाटून गेली. आणि ज्याने हल्ला केला ना तो कस्टडीमध्ये आहे. पोलिसांनी पकडलंय त्याला. शंभू महादेवाच्या कृपेने तुमचा भाऊ सुखरूप आहे. टेन्शन नका घेऊ. आम्ही किती घाबरलो होतो माहितीये का तुला? ये भावा, अरे तुझ्यावर अटॅक झालाय कळल्यावर काळजात एकदम चर झालं बोलत आमच्या. शेप अरे तुला काय झालं असतं तर आम्ही काय केलं असतं रे? पण काय झालं नाही ते बरंच झालं. तुझ्याशिवाय कोण नाही आमचं तुला माहिती आहे ना. ए वास्तऱ्या. हे बाचेकोबा, मला संकेत आहे यांच्यावर कोणी हल्ला केला तुला माहित असतानाच. तुला सगळं माहित असतं, तुला सगळं कळतं. गेले काही दिवस आमच्या सोबत हे काय होते, हे कोणी घडवले, मला ह्याचा कौल दे. मला संकेत दे, मला संकेत दे चेकोबा. संकेत दिला. पत्रा संकेत दिला का? 2.25 महिने. काय 2.25 महिने? 2.25 महिने तुमच्यावर भीतीचं सावट आहे. 2.25 महिने भीतीचं सावट. निवडणुकीचा काळ. निवडणुकीचा काळ म्हणजे नक्कीच या मागे अपोजिशनचा हात आहे. ज्यांनी माझ्यावर हल्ला केला. सोडणार नाही मी त्यांना सोडणार नाही मी. माझ्या जीवावर उठणाऱ्यांचे मी काय हाल करतो हे त्यांना चांगलंच कळेल. सोडणार नाही मी त्यांना. श्रद्धा, तुमची छोट्यातली छोटी चूक सुद्धा तुम्हाला खूप महागात पडू शकते. हे बघा, आता 2.25 महिने तुम्ही घराचा उंबरडा सुद्धा ओलांडायचा नाहीये. जे काय करायचं ते घरातून करा. सगळी कामं घरातून करा, बाहेर जायचं नाही. तू काय बोलतेस कळतंय का तुला? हा, तुझं डोकं ठिकाणावर आहे? मी घरात बसू? मी अगं इलेक्शन जवळ येत आहेत. प्रचार काय घरात बसून करू? हा बिझनेस काय घरात बसून करू? मी घरात बसामुळे त्या विरोधकांना पुरून उरेल मी. मला काही फरक नाही पडत, पण मी घाबरून घरात बसणार नाही. आलं का ध्यानात? प्लीज म्हटलं ना,
म्हटल्यानं बाहेर जायचं नाही म्हणून. बाहेर जायचं नाही. अगं मी पोलीस प्रोटेक्शन घेईन ना का. पोलीस पोलीस प्रोटेक्शन मग खाऊ वाटलं तुम्हाला? अहो पोलीस आपल्या आजूबाजूला असताना आपल्याला हे अघोरी काम करता येणार आहे का? आणि पोलीस म्हणजे काय तुमच्या त्या शिवासारखे बावळ्यात वाटलेत? वरून ताक भात ओळखतात ते. जरा विचार करा, डोकं चालवा. पोलीस प्रोटेक्शन. शिवा करेक्ट. शिवा माझ्या सोबत असेल तर मी बिनधास्त कुठे फिरू शकेन. अरे तो बिंडोक माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू शकतो तर मी त्याच्यासोबत कुठेही फिरू शकतो. माझ्यापर्यंत कुठलंच संकट येणारच नाही. शिवा माझ्यासोबत असेल तर मी कुठेही कधीही फिरू शकतो. येतंय ध्यानात? येतंय? अम्मा निघते मी. शक्ती शक्ती थांब. तुला किती वेळा सांगितलं निघते नाही, येते म्हणायचं म्हणून. होय अम्मा येते मी. हे घे हे घे, दही घे. आज नोकरीचा पहिला दिवस असतो ना, आयुष्यातली पहिली नोकरी तुझ्या. तुला भरपूर यश मिळू दे आणि तुझा आजचा दिवस खूप चांगला जाऊ दे बघ. ओके अम्मा येते. हा ए थांब, पाया पडलीस? विसरलेच, सॉरी सॉरी. यशवंत हो, गुणवंत हो आणि भरपूर श्रीमंत हो. अम्मा अगं तुझ्या आशीर्वादाने मी सगळं होईल. चल आता येते गो, उशीर होईल नाही. ए थांब थांब थांब. अम्मा आता काय? देवाच्या पाया पडलीस? अम्मा शक्ती, पहिला दिवस असतो ना नोकरीचा, देवाच्या पाया पडलीस की दिवस अजून उत्तम जाईल बघ. चल चल आत, आधी पाया पड. चल चल. नाही मी ऐकणारच नाही गो. चल पाया पड. नाही उभी राह इथे, उभी राह. चल. हात जोड अम्मा. हात जोड म्हणते. आई जगदंबे, आज शक्तीचा नोकरीचा पहिला दिवस असतो. एवढ्या लहान वयात शिक्षण सांभाळून तिच्यावर नोकरी करायची वेळ आली असते. खरं तर तिचे आप्पा इथे असते ना तर ते त्यांना अजिबात आवडलं नसतं बघ. शेवटी वेळच अशी आली. असो, आई जगदंबे तिला भरपूर यश मिळू दे, तिला खूप मोठी होऊ दे. तिचं पावलोपावली रक्षण कर. जगातली सगळी सुख तिच्या पदरी पडू देत. आई, तुझी कृपा तिच्यावर आणि माझ्या घरावर अशीच कायम राहू दे. जय जगदंबे. अम्मा माझ्यासाठी. चल निघते मी. अयो शक्ती थांब. काय राहिलं आता? अम्मा शंक नको आज, खूप उशीर होईल ऑफिसला. अजू शंक नाही, पायसम पायसम केलं मी शिवासाठी, ते घेऊन जा. खीर. तो आजारी असतो ना, ते औषध गोळ्या खाऊन कसं तोंड कडू झालं ना, तर ते पायसम प्यायलं ना की त्याला बरं वाटेल बघ. हे घे, जरा जाताना दे त्याला. अम्मा नाही, हा मी काही पायसम वगैरे त्याला देणार नाही. तो हे सगळं खाणारी नाही. त्याचे वडील आहेत त्याची काळजी करायला. तू नको त्याची काळजी करू. काय म्हणायचं या पोरीला? ही अम्मा पण ना नको तेवढी इतरांची काळजी करते.
पण ते पायसम घ्यायला हवं. तिने मेहनतीने बनवलंय. तिला वाईट वाटेल. अगं हे शक्ती पण ना कधी हिचा मूड बदलेल काही सांगू शकत नाही. माझी गुणाची लेक. अरे शिवा आवाज तरी द्यायचा. हळूहळू नाना. हो हो हो. शंभू. हे शिवा असं असं हो जरा. अरे शिवा जखम ओली बाहेर जाणं गरजेचं आहे का? नाना अरे सरकारांचा जीव धोक्यात असताना इथे अंथरुणात पडून राहणं योग्य आहे का तू सांग मला. कधी पण हल्ला होऊ शकतो परत त्यांच्यावर. या विरोधकांचा काही नेम नाही. ते बी खरंच आहे म्हणा. पण पोरा स्वतःची पण काळजी घे. हो आई ग हे शर्ट पण आहे ना. हे बघ मी तुझ्यासाठी नाश्ता बनवतो खाऊन जा. ती औषधं राहिले ती पण घे. ए नाना ते नाश्ता बिष्टा काय बनवू नको. ते औषधं पहिली नेऊन ना टाकून दे कचऱ्याच्या पेटीत. कंटाळा आलाय मला. टाकून दे काय टाकून दे. गुपचूप ही औषधं खायची. मी तुझ्यासाठी छान चपाती बनवतो 5 मिनिटात तयार होईल. अजिबात नाही. मी तुझं काही ऐकून घेणार नाही. अरे नाही ऐकत का जरा. नाही का ते स्वतःच खरं करतो. मला नाही पाहिजे. चल नानो नाना लवकर 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 ये. अरे काय झालं ते बघ. अरे पोरी तू बाहेर का उभी आते. तिकडे तिकडे बघ तिकडे बघ. तू इकडे पॅन्ट ऐक हल्ला आरा बताव. पाय घाल पाय घाल. अरे काय करतो कुठल्या पायात कुठलं काय घालतोय. अरे बाबा तू तुझ्याच हातात ना पॅन्ट. तू घाल ना नीट. लवकर कर लवकर कर. लवकर कर. करतो बाबा करतो. त्यांना पण कळवून येता येत नाही काय. हा लवकर. अरे अरे मोरावाने काय उड्या मारतो. बस बस तिथं बस तिथं बस. पोरी आता पलट झालं आमचं सगळं. काय जगाला मॅनर्स शिकवतात. तुम्हाला मॅनर्स नाहीत का दार ठोकून यायचे. ए मला मॅनर्स बद्दल नको सांगू. मला स्वप्न नव्हतं पडलं तू इथे अशा अवस्थेत असशील ते. हा पण साधी गोष्ट आहे ना. आपण जिथे जातो साधे हे पोळा जरा थोबाड वाजवणं बंद कर. पुरी तू उभी का थांब. स्टूलवर बस. हो असते. आपलंच घर समज. बस की बस बस. मी काय म्हणतो सकाळी सकाळी तू इकडं आली काय काम होतं का? ते काय काम असणार. कसला तरी राग काढायला आले असतील. इनफ. अम्माने तुझ्यासाठी पायसम बनवलं होतं ते द्यायला आले होते. खाऊन घेशील. हे थांब. अब्बाने माझ्यासाठी स्वतःच्या हाताने. हा ए नाना जा पटकन चमचानी प्लेट वगैरे घेऊन ये. हा 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 वा वा काय सुगंध येतोय. हे घे बुवा. दे 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 दे. वा वा वा. कमाल. पोरी सकाळ धरणे याला सांगतोय नाश्ता करून घे नाश्ता करून घे पण नाही म्हणत होता. पण तू त्याच्यासाठी हे घेऊन आली. चांगलं केलंस. थँक्यू. अरे काका थँक्यू काय त्यात. अम्माने सांगितलं म्हणून मी पार्सल घेऊन आले. नाहीतर याच्यासाठी काही करायची मुळीच इच्छा नाही माझी. हा ठीक आहे ठीक आहे. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. काय आणणारच खायला. घरात काय आहे का खायला. सगळा खाऊ संपलाय. नाश्ता तू बनवला नाहीस. हा हे तर मी विसरलोच. थांब थांब मी तुझ्यासाठी दुसरं काहीतरी बनवतो. अहो काका नको नको. मी नाश्ता करून आले. वा कमाल. एक नंबर. आम्हाला थँक्यू सांगा. आणि हा खीर घेऊन आल्याबद्दल मंडळ आभारी. हा निघते. ना मी पण निघतो. तयारी ठेवली थोडी. टेन्शन नको घेऊ. माझ्या पोटात दुखलं असतं नाही तर. चल
हा चल येतो. हा हा सांभाळून गाडी चालव. ऑल दी बेस्ट. पहिला दिवस आहे ना ऑफिसचा. थँक्यू. सोडू का? मी पण तिथूनच चाललो. नाही नको, मी जाईन माझी. जाईन तर जा. आपल्याला काय, तिथूनच चाललेलं म्हणून विचारलं. ऐक झालं समाधान? दुखलं ना ते? कशाला तुला नेहमी हिरोगिरी करायची असते? नीट काळजी घेता येत नाही का? आणि म्हणे मला सोडेन. ए शांत राहा, तू नाना नाहीस माझा. बरं कसं जाणार आहेस मग तू? रिक्षाने किंवा चालत जाईन. चल मग मी पण येतो चालत. चालेल ना तुला? तू तुझ्या पायाने चालणार आहेस, मला ना चालायला काय झालंय? चल. सॉरी आजचे दिवस.